कुचन प्रशालेत 80वा स्वातंत्र्य दिन विविध देशभक्तीपर कार्यक्रमांनी साजरा. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण संस्थेचे सहसचिव मल्लिकार्जुन सरगम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आखेन, श्रीनिवास चेप्पा, प्राचार्य राबेत रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती. RSP विद्यार्थी तसेच बँड पथकानं मान्यवरांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश पुप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत व राज्यगीताचं गायन तसेच भारत माता की जयचे कौमी नारे घेण्यात आले. तसेच ड्रग्ज फ्री कॅम्पसची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य युवराज मेठे यांनी सर्व स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करत त्यांनी मिळवलेले स्वातंत्र्य अबाधितपणे टिकवण्याची आपली जबाबदारी असल्याचं तसेच कोणत्याही प्रकारची नशा न करता आपला देश सुदृढ करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अब तुम्हारे हवाले वतन साथियो हे देशभक्तीपर समूहगीत ज्येष्ठ शिक्षक संजीव बोरलांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलं. क्रीडा शिक्षक भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर खडे व बैठक वयात प्रकार सादर केले. स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून प्रशालेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर भित्तीपत्रक तयार केली होती. त्यांचं मान्यवरांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यानंतर संतोष यनगंदूल, नागनाथ कुरापाटी, अवधूत चव्हाण, श्वेता विडप या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून देशप्रेम जागृत केलं. त्यानंतर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी सुनो गौर से और सारे जहां से अच्छा या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केलं. त्यासाठी लक्ष्मी द्यावणपल्ली व गिरिजा बल्ला यांनी मार्गदर्शन केलं. तर इंडियन वुमन्स क्रिकेट थीमवर माधुरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं. तेलुगू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी प्राणवलया या तेलुगू देशभक्तीपर गीतावर भरतनाट्यम नृत्य केलं. तसेच कंधो से मिलते कंधे या गीतावर नृत्य केलं. त्यासाठी रूपा क्षीरसागर, अनुप्रिता हजारे यांनी मार्गदर्शन केलं. ए वतन या गीतातून आपल्या मातृभूमीविषयी प्रेमाची भावना विद्यार्थ्यांनी नृत्यातून सादर केली. या गीतात स्वप्ना मोरे यांनी मार्गदर्शन केलं होतं. कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे नीट पेपर फुटी या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली गॉड्स कॉलिंग ही नाटिका. त्यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका अनुप्रिता हजारे व शुभांगी माने यांनी मार्गदर्शन केलं. मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थिनी प्रतिनिधी यांना प्रातिनिधिक स्वरूपात खाऊ वाटप करण्यात आलं. व्यंकटेश आखेन व मल्लिकार्जुन सरगम यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी केलं. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका स्वप्ना मोरेंनी केलं. या कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.